दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथे विजेचा धक्का बसून एका महिलेचा मृत्यू झाला आहे। आई निकिता या कपडे धुण्यासाठी हौदावर गेल्या होत्या, मात्र पाणी नसल्यानं त्या मोटर चालू करायला विहिरीवर आल्या। स्टार्टरला हात लावताच त्यांना विजेचा जोरदार धक्का बसल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। 4 वर्षाचा प्रतीक आणि प्रणिती असे 2 चिमुकले आईच्या प्रेमाला पोरके झाले। ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळगाव इथं गुरुवारी घडली। निकिता अर्जुन सोरेगावकर, वय वर्ष 23, राहणार येळगाव, तालुका दक्षिण सोलापूर असं विवाहितेचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोरेगाव कुटुंब हे शेतात वस्तीवर राहायला गेलं होतं। निकिता यांनी सकाळी मुलगा प्रतीकला कंदलगावला शाळेत पाठवलं होतं। सासू रत्नाबाई या लहान मुलगी प्रणिती हिला घेऊन वस्तीवर बसल्या होत्या। पती अर्जुन शेतात काम करत होते, त्यावेळी कपडे धुण्यासाठी त्या हौदाकडे गेल्या, मात्र तिथं पाणी नसल्यानं वीज मोटार चालू करण्यास विहिरीवर गेल्या। पाण्याच्या मोटारीचं स्टार्टरचं बटन दाबताच तिला विजेचा जोरदार धक्का बसला। यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला। हा प्रकार गावात समजताच ग्रामसभेसाठी जमलेल्या गावकऱ्यांनी धाव घेतली। मंद्रुप इथल्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं। मंद्रुप पोलिसात याची नोंद करण्यात आली आहे।